हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आहे लॅक्मे परफेक्ट फाउंडेशन यूज कसं करायचं, हे कसं यूज करायचं हे आज आपण बघणार आहोत। याचं शेड काय हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। आणि व्हिडिओ सुरुवात करण्याआधी नेहमीसारखी माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे लॅक्मेचं फाउंडेशन। हे सर्वात कमी रेंजवालं फाउंडेशन आहे। हे 150 पर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल मिळते। आता हे सर्वात कमी रेंजचं फाउंडेशन आहे आणि हे यूज कसं करायचं, आता यात आपल्याला शेडसुद्धा निवडावं लागतात। याचा शेड आहे मार्बल। माझी स्किन जास्त फेअरी नाही आणि जास्त म्हणजे हे सावळी पण नाही, मी मीडियम टोनमध्ये आहे। मीडियम टोनवाल्यांसाठी ना मार्बल शेड असतो। इथे शेड लिहिलेला असतो, आपला कोणता शेड आहे तो इथे लिहिलेला असतो। त्या शेडनुसार आपल्याला फाउंडेशन यूज करावं लागतं। ज्या प्रकारे शेड असते ना, म्हणजे आपले जे शेड असते ना, ते शेड जर आपल्या स्किनवर परफेक्ट बसलं तर आपल्या स्किनवर ते फाउंडेशन बरोबर बसत असते। आणि असं ना फाउंडेशन असं हे म्हणजे पॅची दिसत नसते किंवा स्किन टोनला वेगळं दिसत नसते। हे फाउंडेशन आता यूज कसं करायचं ते आपण यूज करणार आहोत। माझा शेड आहे, पुन्हा एकदा सांगते, माझा शेड आहे मार्बल। जे मीडियम टोनमध्ये आहे ना त्यांना मार्बल शेड परफेक्ट असतो, ते छान म्हणजे परफेक्ट येऊन जाते मीडियम टोनवाल्यांसाठी। आता हे यूज कसं करायचं, यूज करण्याआधी आपण कोणती स्किन केअर करत असलं किंवा कोणती कॉस्मेटिक यूज करत असं किंवा कोणती क्रीम यूज करत असलं, आपल्याला फेस वॉश करावं लागतं। आता मी फेस वॉश करून आलेली आहे, तरीसुद्धा मी ना फेस पावडर लावलेला आहे, त्यासाठी मी आता फेस क्लीन करून घेत आहे। तुम्हाला फेस वॉश करायचं आहे किंवा फेस क्लीन करून घ्यायचा आहे। आता क्लीन केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले काय लावायचं, पहिले असते टोनर। आता जर आपल्याजवळ टोनर नसेल तर आपण रोज वॉटरसुद्धा यूज करू शकतो, कारण रोज वॉटरसुद्धा टोनरचंच काम करत असते। जर तुमच्याकडे स्प्रेवाली बॉटल रोज वॉटरची अवेलेबल असेल तर स्प्रे करून घ्या, नाहीतर जर साधी बॉटल असेल तर हातावरती घेऊनसुद्धा तुम्ही यूज करू शकता। आणि नाही तर मग तुम्ही कॉटनवर घ्या आणि कॉटननीसुद्धा यूज करू शकता। मी हातावर घेऊन फेसवर यूज करत आहे। रोज वॉटर हे आपले ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम करत असते, किंवा टोनरसुद्धा हे आपले ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम करत असते। त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले रोज वॉटर किंवा टोनर यूज करावं लागतं। याने आपले पोर्स जे असतात ना ते क्लोज होतात आणि त्यामुळे फाउंडेशन परफेक्ट आपल्या स्किनवर बसत असते। जर पोर्स क्लोज नाही झाले तर ते आतमध्ये गेल्यानंतर आपलं फाउंडेशन परफेक्ट बसणार नाही आणि ते आपल्या स्किनवर ना गंध म्हणजे वेगळंच दिसत असते। त्यासाठी रोज वॉटर यूज करा किंवा टोनर यूज करा, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पहिले यूज करा आणि त्यानंतर तुम्हाला मग बाकीच्या स्टेप करायचे आहे। रोज वॉटर स्प्रे केल्यानंतर किंवा कॉटननी लावा किंवा हाताने लावा। रोज वॉटर झाल्यानंतर आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर। तुमच्याकडे ज्या कंपनीचं मॉइश्चरायझर असेल किंवा तुम्हाला जे सूट होत असेल ते तुम्ही मॉइश्चरायझर यूज करून घ्या। ऑइली स्किन असेल तर जेल बेस मॉइश्चरायझर, ड्राय स्किन असेल त्यांच्यासाठी सुद्धा मॉइश्चरायझर, जे आपलं आवडतं मॉइश्चरायझर असेल ते यूज करून घ्यायचं आहे। आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे। ह्या प्रकारे ना हातावरती फाउंडेशन काढून घ्यायचं आहे, जितकं लागेल तितकं। असं हातावरती फाउंडेशन काढून घ्या।
हे हे ना जास्त म्हणजे लाईट वेट फाउंडेशन आहे, खूप असं थोपल्यासारखं नाही. जर तुम्ही डेली बेसिकवर सुद्धा मेकअप करत असाल आणि कॉस्मेटिक यूज करत असाल त्यासाठी सुद्धा छान असं फाउंडेशन आहे. चला हे पहिले असं पूर्ण लावून घ्यायचं आपल्या फेसवरती. खूप लवकर सेट होते आणि खूप असं दिसत नाही, डार्क मेकअप केल्यासारखं पण दिसत नाही आणि छान असं फाउंडेशन आहे. आता हे वरच्या साईडला असं आपल्याला ह्या साईडला करायचं आहे. तुम्ही ब्रशनी सुद्धा यूज करू शकता किंवा तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता, पण मी बोटाच्या हेल्पनी तुम्हाला यूज करून दाखवत आहे. ह्या प्रकारे ना तुम्हाला आपल्या बोटाच्या हेल्पनी फाउंडेशन असं वरच्या डायरेक्शनमध्ये अप्लाय करायचं आहे, म्हणजे लावून घ्यायचं आहे. आपण ह्या डायरेक्शनवर लावलं ना तर आपले पूर्ण म्हणजे फाउंडेशन एकदम फिनिश बसत असते, असे पॅची दिसत नसते आणि छान दिसत असते. तुम्ही बघू शकता परफेक्ट बसलेला आहे. आणि आता ही एकदम हलकं फाउंडेशन मी यूज केलेलं आहे. तुम्ही यावर जर तुम्हाला हाय कव्हरेज लागत असेल किंवा तुम्हाला डार्क सर्कल असे काही असेल तर तुम्ही यावर पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा अजून दुसरी लेअर सुद्धा लावू शकता. मी पुन्हा तुम्हाला एकदा लावून दाखवत आहे. जिथे जिथे ना आपल्याला डार्क सर्कल किंवा काळे डाग वगैरे असतात ना तिथे आपण एकदा दुसरी लेअर सुद्धा लावून घेऊ शकतो. एकदम असं हलक्या हाताने आपल्याला फाउंडेशन करायचं आहे. असं म्हणजे रफ हाताने ते पसरवायचं नाही, एकदम हलक्या हलक्या हाताने असं पसरवायचं आहे. ते थोड्या वेळाने ना बरोबर सेट होऊन जात असतं. आणि डोळ्याजवळ जर तुम्हाला डार्क सर्कल वगैरे असेल तर तुम्ही कन्सिलर यूज करू शकता, नाहीतर मग हेच फाउंडेशन घेऊन आपण इथे सुद्धा यूज करू शकतो. जर तुम्ही नेहमी मेकअप करत असाल किंवा कॉस्मेटिक तुम्ही जास्त यूज करत असाल आणि बेबी सीसी क्रीम जर यूज करत असाल तर हे सुद्धा फाउंडेशन लाईट वेट आहे. बेबी सीसी क्रीमसारखं मस्त कव्हरेज देत असते. आणि जर तुम्हाला पुन्हा जास्त कव्हरेज जर लागत असेल, एखाद्या पार्टीवेअरमध्ये वगैरे आपल्याला जास्त कव्हरेज जर लागत असेल तर आपण 2दा किंवा 3दा लेअर करून आपण यावर जास्त कव्हरेज घेऊ शकतो. खूप छान फाउंडेशन बरोबर व्यवस्थित लावलं ना तर बरोबर बसत असते, असं पॅची दिसत नसते आणि व्यवस्थित दिसत असते. ब्युटी ब्लेंडर नसलं किंवा ब्रश नसला तरी खूप छान असं फाउंडेशन हे बसत असते. आता हे सेट करण्यासाठी ना आपल्याला थोडा पावडर लागतो, कारण सेट झाल्यानंतर अजून छान दिसत असते, म्हणून आता मी थोडा पावडर यूज करणार आहे. बघू शकता छान असा कव्हरेज दिलेला आहे. जर तुम्ही दुसरी किंवा तिसरी लेअर सुद्धा यूज केला ना तर खूप छान असा कव्हरेज देतो, आपले छोटे मोठे डाग लपवतो. आणि डेली यूजसाठी जे मेकअप करतात डेलीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असा कव्हरेज देत असते.
छान असा मेकअप बेस बसलेला आहे. आता यानंतर फाउंडेशन झाल्यानंतर आपल्याला असते लिपस्टिक, आयब्रो फिल करा. तुम्हाला जर आवडत असेल काजळ आणि हे जे आपण मेकअप जो करतो तो पण. मी आता फक्त फाउंडेशनसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपल्याकडे ब्रश नसेल किंवा ब्युटी ब्लेंडर नसेल तर बोटाच्या हेल्पनी आपल्याला कसं फाउंडेशन लावायचं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.